नमस्कार. शिरोनामामध्ये आपलं स्वागत. आता मी जिथे उभा आहे ते माझ्या मागे शासकीय विशेष मुलींचं म्हणजे मतिमंद मुलींचं हे कनिष्ठ वरिष्ठ बालगृह आहे. या बालगृहामध्ये सध्या 48 मुली, आता मुली म्हणता येणार नाही कारण याच्यामध्ये 35 ते 65 ते 70 वयोगटापर्यंत त्या महिला इथे आहेत. हे शासनाने कर्मोदय या संस्थेला 1999 साली संस्था चालवली गेलेली. शासनाकडे जेव्हा ही संस्था चालवली होती त्यावेळेस या संस्थेची प्रचंड दुरावस्था होती. पण 1999 पासून या कर्मोदय संस्थेने जेव्हा हे संस्था चालवायला घेतली तेव्हापासून जर आता परिस्थिती पाहिली तर या संस्थेच्या चालकांना देवदूत म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या संस्थेमध्ये ज्या मुली आहेत ह्या मतिमंद आहेत, पण संपूर्ण सगळ्या ह्या मतिमंद महिलांचं संगोपन ही संस्था इतक्या प्रचंड चांगल्या पद्धतीने करते की त्यांचा कौतुकच केलं पाहिजे. हा भाग जरी असला तर गेल्या अनेक वर्षापासून मात्र या संस्थेला अनुदान वेळेमध्ये मिळत नाही असा एक अनुभव आहे. आता जी परिस्थिती पाहिली तर गेल्या 3 ते 3.5 वर्षापासून या संस्थेला शासनाने अनुदान दिलेलं नाही. ऑगस्टच्या महिन्यामध्ये रक्षाबंधन होतं 18 ते 20 तारखेच्या दरम्यान. तर त्यावेळेस अजितदादा पवार, आपल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोरेगाव भीमामध्ये एक कार्यक्रम केला होता लाडक्या बहीण योजनेचा. त्या कार्यक्रमामध्ये अजितदादांना या इथल्या महिलांनी राखी बांधली होती आणि राखी बांधून त्यांना ही समस्या सांगितली होती की आम्हाला अनुदान मिळत नाही म्हणून. अनुदान मिळत नाही म्हणून दादांनी सांगितलं की तुम्हाला ताबडतोब उद्याच्या उद्या तुम्हाला तुमचं अनुदान मिळेल. आणि त्या संदर्भात त्यांनी त्यांचं पीएला त्या सूचना दिल्या. त्या पीएने नंतर संबंधित खात्याचे जे काही अधिकारी आपण राहत्याचे त्यांना संपर्क साधला. मात्र आज ऑगस्ट गेला, आता डिसेंबर आला, असं म्हणतात की अजितदादांनी एखादा वचन दिलंय की ते पाळतात. मात्र या संस्थेच्या माध्यमातून मात्र दादांनी दिलेलं आश्वासन मात्र काही पूर्ण झालेलं नाही. असं का झालं की दादांनी म्हणजे या संदर्भात फक्त या मतिमंद मुली आहेत या तुमच्या मतदार नाही म्हणून दादांनी या संदर्भामध्ये संवेदनशीलता दाखवली नाही का असा प्रश्न निर्माण होतो. आज डिसेंबर झालाय. आज यांच्या जितक्या काय ज्या कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना गेले 3-3.5 वर्ष पगार नाही. अशा अनुदान तर जवळपास अनेक लाखो रुपयांचं अनुदान यांचं अडकून पडलेले. दादांनी दिलेलं आश्वासन जर पाळलं जात नसेल तर नेमकं काय म्हणायचं. आता इलेक्शन होऊन गेलं, सगळं झालंय, सगळं स्थिरतावर झाले. लाडक्या बहिणींना सगळे पैसे ज्यांच्या वेळोवेळी मिळतात. मग हे जे चांगलं काम करत असताना यांच्या अनुदानासाठी मात्र शासनाकडे पैसे का नाहीत. माझी उपमुख्यमंत्री अजितदादांना विनंती आहे की या संदर्भामध्ये तुम्ही लक्ष घालून, जसं तुम्हाला रक्षाबंधनला तुम्ही यांना एक असं शब्द दिला होता तो शब्द पाळावा जेणेकरून यांचं अनुदान यांना मिळेल. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. धन्यवाद.